तुम्ही जर अत्यंत आवडीने गोबी मंचुरियन खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। कारण कर्नाटक सरकारनं कलर्ड गोबी मंचुरियनवरती बॅन केलंय। सरकारनं जवळपास 170हून अधिक ठिकाणाहून गोबी मंचुरियनचे नमुने घेतले आणि त्याचं लॅबमध्ये टेस्टिंग केलं। यामध्ये फूड कलरच्या नावाने हानिकारक केमिकल्सचा वापर होत होता आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतोय असा निष्कर्ष समोर आलेला आहे। जवळपास 107 नमुन्यांमध्ये हे हानिकारक केमिकल्स आढळलेले आहेत आणि त्यामुळे सरकारनं कलर्ड गोबी मंचुरियनवर पूर्णपणे बॅन आणलेला आहे। जे कोणते विक्रेते असतील, हॉटेल चालक असतील, ते जर त्यांच्या मंचुरियनमध्ये हानिकारक केमिकल्स वापरत असतील तर त्यांना 5 वर्षाची शिक्षा होणार आहे। याशिवाय दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे। कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी हा इशारा दिलेला आहे। याआधी गोव्यामध्ये सुद्धा कलर्ड गोबी मंचुरियनवर बॅन करण्यात आला होता। त्यामुळे इथून पुढे जर तुम्ही गोबी मंचुरियन खाता किंवा इतर असे पदार्थ खाताय ज्यामध्ये फूड कलर आहे तर ते खाताना तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे। ते अवॉइड करा, कारण त्यामुळे कॅन्सरचा